एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला तर टायटलवरून समजलंच असेल की आज ब्लॉग कशाबद्दल आहे. तर तेच मी आता त्यासाठीच रेडी होत आहे. तर आम्ही निघालो आहे गोकर्णाला. इथून म्हणजे लातूरमधून ते 550 किलोमीटर आहे. तर तिकडेच जाण्याची तयारी आहे ही. तर आम्ही तिघे असे छान रेडी झालेलो आहोत. आणि तर सगळ्यात आधी आम्ही आता नाश्ता करणार आहे, कारण मी घरी नाश्ता नाहीच बनवला. थोडंसं उठायला पण लेट झालं आणि जाण्याची गडबड, जाण्याची तयारी याच्यामध्ये फार वेळ जातो, कसा जातो कळतच नाही. त्यासाठी मग आता निघताना आम्ही बाहेरच नाश्ता करणार आहे. तर हे लातूरमधलंच तुळजाई म्हणून हॉटेल आहे, तर तिथेच आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहोत. तर तिथे इडली वडे वगैरे छान मिळतात. तर ह्या दोघांनी उडीद वडा वगैरे असं घेतलेलं आहे आणि मी इथं उपमा घेतलेला आहे. तर तेच आता आम्ही नाश्ता करतो आणि आता पुढच्या प्रवासाला निघतो. तर आम्ही इथं आता विजापूरमध्ये पोचलेलो आहे. सोलापूर मार्गे आलेलो आहोत आम्ही. सोलापूरच्या पुढे विजापूर आहे. तर इथे तुम्हाला दिसते तर ते गोल घुमट आहे. तर गोल घुमट हे आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही विजापूरमध्ये. तसंच पुढे कंटिन्यू निघालो आहे. हुबळी रोडला, इथून हुबळी 183 किलोमीटर आहे पुढे आता. तर इथे आम्ही जेवायला थांबलेलो आहे. तर शाही दरबार आहे इथे, तर तिथेच आम्ही जेवायला थांबलेलो आहे आता. तर आजचं फुल डे आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. तर तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मी थोडी इन्फॉर्मेशन पण मध्ये मध्ये देते आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गप्रे लिंबू सरबत. तर इथे अंश लिंबू खात बसलेला आहे आणि खूप क्यूट दिसत होता, म्हणून त्याचं मी थोडं शूट घेतलेलं आहे. आणि लिंबू खाताना बघा तोंड किती वेडेवाकडे करतो, तरी पण खात होता. तर इथे आमचं जेवण आलेलं आहे. तर आम्ही चिकनची भाजी मागवली होती आणि पनीर मागवलं होतं आणि रोटी आणि चपाती, कारण इकडे भाकरी वगैरे काही नव्हतं. बड़ा मजा लाओ. आपको खाना है कपकेक ना, हटो. तर आता आम्ही कर्नाटकमध्ये मगाशीच पोचलेलो, थोड्या वेळापुरतीच एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही हुबळी सिटीमध्ये आहे. तर हुबळी सिटीच्या बायपासनीच आम्ही निघालेलो आहोत. आतमध्ये सिटीमध्ये नाही गेलो, कारण आम्हाला आजच मुक्कामला लवकरात लवकर गोकर्णमध्ये पोचायचं होतं.
तर गोकर्णाच्या अलीकडे 1-1.5 तासाचा असा मोठा घाट आहे. त्या घाटामध्येच आम्ही आता चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही लातूरमधून 10 वाजता निघालो होतो, म्हणजेच नाश्ता वगैरे करून आम्हाला 10 वाजलेच निघायला. तर 10 वाजता निघालो होतो आणि आम्ही तिथे गोकर्णमध्ये बरोबर रात्री 10 वाजता पोहोचलो. तर असं 550 किलोमीटर आहे लातूरमधून गोकर्ण, तर तेवढे वेळ लागला आम्हाला तिथे पोचायला. तर आम्ही आधीच रिसॉर्ट वगैरे बुक करून ठेवलं होतं ऑनलाईन. तर ही आमची रूम होती. छान होती, असं रिसॉर्ट होतं, म्हणजे वरती आणि खाली असं आम्ही घेतलेलं होतं, कारण आमच्यासोबत आमचे फॅमिली फ्रेंड पण आलेले आहेत. तर आम्ही 2 रूम अशा बुक केलेल्या होत्या. तर मस्त होती रूम, स्पेस, फ्रीज वगैरे सगळं होतं रूममध्ये. चिकन चिली सारखं टेस्ट